लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती उल्हासनगर शहरामधील साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे ही जी जयंती साजरी करत असताना जयंतीचे जे आयोजक अर्थात प्रकाश जाधव हे सातत्याने मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक जे कलावंत असतात, हिरो हिरोईन यांच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रामधील अनेक जे सामाजिक कार्यकर्ते असतात, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं असतं, त्यांना ते सन्मान आणि पुरस्कार देतात. 2025च्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपट अभिनेते प्रथमेश परब, कृतिक प्रताप, केतकी माटेगावकर असे अनेक जे नामवंत कलाकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते, ज्यांच्या माध्यमातून अनेकांना सन्मान आणि पुरस्कार देण्यात आला. यामध्ये महत्वाची बाब ही आहे की महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रातील अनेक कलावंतांसोबतच अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तिथे आज सध्याच्या घडीला प्रेक्षक वर्ग हा कार्यक्रमाला भेटत नाही, परंतु या कार्यक्रम पाहण्यासाठी कमीत कमी 8 तास संपूर्ण हॉल हा भरलेला होता. याचं श्रेय उल्हासनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी याचे श्रेय उल्हासनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विनोद केने सोबतच प्रकाश जाधव आणि त्यांच्या टीमला जातं. कारण की 8 तास कंटिन्यू एकाच कार्यक्रमात थांबलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या सर्व कार्यक्रमाच्या नंतर माध्यमांशी बोलताना अभिनेते यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया आहेत की कशा प्रकारे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि सोबतच त्यांनी त्यांचा येणारा जो पिक्चर आहे मुंबई लोकल त्याच्याबद्दल देखील त्यांनी सांगितले की येणारा सध्या तो पिक्चर रिलीज झालेला आहे आणि तो पिक्चर प्रेक्षकांनी नागरिकांनी जाऊन थिएटरमध्ये पाहावा की जेणेकरून मराठी पिक्चरला देखील येणारा जो काळ आहे तो सुवर्ण काळ होईल. हे खूप भारी आहे. एकतर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे कार्य केलेलं आहे ते खूप मोठं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं आहे, आम्हाला पुरस्कृत करण्यासाठी बोलवलं आहे. खूप भारी वाटतंय आणि मला असं वाटतं की आम्ही यंगस्टर्स आहोत आणि त्यांनी त्यांच्या काळात जे काही यंग पिढीला घडवलेलं आहे किंवा यंग पिढीला मार्गदर्शन दिलेलं आहे ते आमच्या कामातनं आम्ही कुठेतरी दाखवू आणि लोक आम्हाला कुठेतरी फॉलो करतील. आणि त्यानिमित्ताने आम्ही ॲक्च्युली मुंबई लोकल नावाचा एक सुंदर सिनेमा घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यात आम्ही दोघं आहोत आणि आमची मैत्री लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे कशी आहे, खूप भारी आहे. आणि त्याच्यामुळे त्या मैत्रीचा सिनेमा आहे आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. आमचं विश पण नव्हतं झालं, तुमच्या समोरच झालं. सो त्या फ्रेंडशिपवर भाष्य करणारा, प्रेमावर भाष्य करणारा, ज्या प्रकारचं प्रेम, ज्या प्रकारची मैत्री आता हरवत चाललेली आहे त्या प्रेमावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे जो सगळीकडे हाऊसफुल चालतो आहे. सो प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज तुम्ही जर बघितला नसेल तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन, तुमच्या जवळच्या लांबच्या थिएटरमध्ये जाऊन प्लीज हा सिनेमा नक्की बघा. मैत्रीची खासियत ही आहे की या मैत्रीमध्ये ना मोबाईल आहे ना कुठली सोशल मीडिया आहे. ही मैत्री समोरासमोरची आहे. ही मैत्री मुंबईच्या डब्याची आहे. सो डब्यामध्ये जे मित्र भेटतात ना एकमेकांना मुंबई लोकलमध्ये, त्यांची मैत्री आहे. सो ती मैत्री फार खास आहे. ती टाइमपासपेक्षा खूप वेगळी आहे. सो मजा येईल लोकांना. शाहरुख खानच्या प्रोजेक्टमध्ये काम करून खरं तर 4 वर्ष झाली, कारण 2020ला तो सिनेमा रिलीज झाला होता. आता सध्या मी शाहरुख खान सरांसोबत काहीच काम करत नाहीये, पण त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला असं कालच आम्ही वाचलं, त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नवीन कलाकारांना काय संदेश आहे? खरं तर आम्ही स्वतःच अजून तेवढे मोठे नाही होत असं आमचं म्हणणं आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, पण जे होतकरू तरुण आहेत, तरुणी आहेत, ज्या या सिनेक्षेत्रात पदार्पण करू इच्छितात, त्यांना एवढंच सांगणं आहे की आज ह्या दिवसाचं औचित्य साधून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या कार्यक्रमाला आम्ही थांबलो त्या दिवसाचं औचित्य साधून मी एवढंच सांगू शकेन की त्यांनी ज्या पद्धतीचं लेखन केलं, त्यांनी ज्या पद्धतीने समाजाचे प्रश्न लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक लेखनात तुम्हाला हे जाणवेल की फक्त मनोरंजन नाही तर त्यात प्रबोधन आहे. जी गोष्ट त्यांनी पुढे चालवण्याचा प्रयत्न केला तीच गोष्ट आम्ही सुद्धा चालवण्याचा प्रयत्न करू. या निमित्तानं आपल्या आजूबाजूचे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती सुद्धा ठामपणे आवाज उचलायला हवा, जसा अण्णाभाऊंनी उचलला होता. आणि तरुणांनी सुद्धा ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं तरुणांना एक मेसेज देईन की मुंबई लोकल नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. मला माहित नाही, पण जर तुमचे सोर्सेस एवढे दांडगे असतील तर तुम्हीच मला सांगा, मी कधी झळकणार. म्हणूनच म्हटलं की जर तुम्हाला अगदीच एवढं कन्फर्म असेल तर मला प्लीज सांगा, मी कधी जाणार आहे. मला सुद्धा आवडेल, मला चला त्यामध्ये काय परफॉर्म करतोय. नाही, माझी नाही, तुमची इच्छाशक्ती आहे. आणि तुमच्या इच्छाशक्तीला मी एवढंच म्हणेन की जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तिकडे जाणार आहे तर मला नक्की सांगा, एपिसोड सुद्धा पाठवा, मी कधी जाणार आहे तो. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
इतक्या मोठ्या नावाचा पुरस्कार मला मिळाला, त्याच्यासाठी मी खरंच मनापासून विनोद शिंदे यांचे मी मनापासून आभार मानेन आणि पूर्ण समितीचे मी आभार मानेन. आज उल्हासनगर मध्ये मी खूप वर्षांनी येते. माझी आई सुवर्णा माटेगाव, प्रथित यश गायिका, अनेक वर्षांपूर्वी तिने इकडे येऊन कार्यक्रम केला होता. तेव्हा मी एक लहान मुलगी तिच्या बरोबर आले होते आणि आज मला उल्हासनगर मध्ये इतक्या मोठ्या नावाने सन्मानित केलं, त्याच्यासाठी मला खूप आनंद होतोय आणि जबाबदारी वाटते आहे. या निमित्ताने मी असं म्हणेन की ह्या अशा मोठ्या लोकांनी फक्त स्वतःच्याच आयुष्याच्या बाबतीत नाही तर देशाच्या बाबतीत, आपल्या पूर्ण कम्युनिटीच्या बाबतीत सगळ्यांचा विचार केला. कुठेतरी तशा पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. आज आपण उल्हासनगर टाउन हॉल इथे अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त उपस्थित होतो. त्यांचा कलागुण गौरव व कला महोत्सव या अंतर्गत हा कार्यक्रम होता. आपण इथे सर्व क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांना राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार देऊन त्यांचं अभिनंदन केलं. हे जे अण्णाभाऊ साठे जयंती जी आहे ही ह्या प्रतिष्ठानामार्फत गेले 20 वर्ष सतत राबविली जाते आणि या अंतर्गत विविध कार्यक्रम घेऊन यांच्या लोकांच्या कलागुण गौरवांना प्रोत्साहन दिलं जातं. आपलं हे शहर म्हणजे उल्हासनगर सिंधी भाषिकांचं म्हणजे बहुभाषिक जर असतील तर ते सिंधी समाज आपला ह्या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये आपली मराठी कल्चरल संस्कृती ही आपली टिकावी आणि आमचा या कमिटीचा किंवा आमच्या संस्थेचा एक मूळ उद्देश आहे की ग्रामीण पातळीवर जे कलावंत आहेत त्यांना शहरी भागामध्ये एक रंगमंच उपलब्ध व्हावा. कारण शहरी भागात अनेक कलावंत असतात, ते वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून उजेडात येत असतात, परंतु ग्रामीण कलावंत जे असतात जसे मगाशी आमचे विशालजी रसाळ होते भक्ती संगीत ज्यांनी गायले, ते अत्यंत उत्कृष्ट गायन करतात. ते आज सगळ्यांना त्या शहरी भागामध्ये त्यांना पाहायला मिळाले. त्यासोबत आठाळीसारखं सूरसंगम जे आता आपण बँड पथक पाहिलं, अक्षरशः माझ्या ज्यावेळेस त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे हे गीत ज्यावेळेस त्यांनी परफॉर्म केलं, अक्षरशः माझ्या डोळ्यातून धारा व्हायला की असे कलावंत आपल्या या शहरामध्ये आहे आणि अशांसाठी आपण हा रंगमंच उपलब्ध करून द्यावा, हा आमच्या संस्थेचा मूळ उद्देश आहे. सर, गेले किती वर्षापासून आपण या गेली आपण हे 18 वर्षापासून सातत्य ह्या कार्यक्रमाचं ठेवलेलं आहे. अनेक पक्षातले विविध मान्यवर या आजवर या महोत्सवाला आलेले आहेत. या ठिकाणी या रंगमंचावर आमच्या संस्थेने चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे असतील, मकरंद अनासपुरे असतील, मागील वर्षी अशोकजी सराफ होते, सिद्धार्थ जाधव होते, वर्षाताई उसगावकर होते, अशा अनेक सिने कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. आज केतकीताई माटेगावकर होत्या, प्रथमेश परब होते, हर्षवर्धन वावरे होते, उर्मिलाताई धनगर होत्या. ह्या सगळ्या मान्यवरांचा या प्रतिष्ठानला एक प्रकारे सपोर्ट किंवा पाठिंबा ह्या कार्यक्रमाला त्यांनी आजवर या सिनेसृष्टीतील कलावंतांनी दिलेला आहे आणि हे कलावंतांना आणण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी माझे जे सगळी कमिटी मेंबर हे खूप अत्यंत मेहनत घेत असतात. त्यामध्ये आमचे चित्रपट दिग्दर्शक जे मुंबई लोकल आता रिलीज झालेले 1 ऑगस्टला, त्याचे सहदिग्दर्शक माझे खास विनोदजी शिंदे आहेत या ठिकाणी, त्यांचा मुंबई लोकल सहदिग्दर्शनामधून आलेला आहे. असे अनेक मित्र ह्या आपल्या संस्थेची जुळलेले आहेत. बनसोडे साहेब जे ॲडव्होकेट BG बनसोडे साहेब आहे, असे आपल्या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. दशरथ शिंदे असतील, राजूभाऊ डावरे असतील, दिलीपभाऊ थोरात, दादू चव्हाण, पप्पू ही सगळी मंडळी एक दिलाने माझ्यासोबत काम करणारी आहे, म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होत असतो. मुळात पाहिले जाते की अनेक जे आयोजक असतात त्यांना प्रेक्षक वर्ग हा कमी प्रमाणात येतो, परंतु तुम्ही सातत्याने अनेक वर्षांमध्ये कार्यक्रम घेत आहे, हॉल फुल भरलेला असतो. नक्की यामागे तुमच्या जे चळवळीचे लोक असतात, जनमानस आहे, यांच्यासोबत तुमची जी नाळ जुडली आहे यामध्ये नक्की गमक आहे. ह्याच्यामधलं गमक म्हणजे असं आहे की आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. तुमचं जर काम प्रामाणिक असेल, तुम्ही अर्ध्या रात्री समाजाला आवाज द्या, तो आपला समाज आपल्या पाठीशी नक्की उभा राहील, हे मी सातत्याने मला जाणवलं. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानच्या वतीने आज 20वे वर्ष आहे कार्यक्रम सादर होण्याचं. आजच्या या 20व्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये अभिनेता प्रथमेश परब होते, हर्षवर्धन वावरे होते, उर्मिला धनगर, केतकी माटेगाव होते,
त्यांचे सन्मान करण्यात आले. तसेच सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी, ज्यांचं योगदान आहे महाराष्ट्राप्रती आणि त्यांच्या समाजाप्रती, या प्रत्येकाचे सत्कार केले जातात. आणि तळागाळातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात सदैव करत आले. 20 वर्षापासून कलाकारांप्रती आणि संगीताप्रती त्यांची असलेली निष्ठा ही कार्यक्रमाच्या माध्यमातून ते दरवर्षी सादर करत असतात. आणि यावर्षी मी पुरस्कार निवड समिती प्रमुख असल्या कारणाने आणि माझा मुंबई लोकल नावाचा मराठी सिनेमा 1 ऑगस्टला आता रिलीज झाला. त्यानिमित्ताने फिल्मच्या प्रमोशनच्या वतीने निर्माते निलेश राठी, प्राची राऊत, त्र्यंबक डागा, पृथ्वी प्रताप ही सगळी मंडळी फिल्मच्या प्रमोशनसाठी उल्हासनगरमध्ये आले होते. आवर्जून सांगायची बाब अशी की मुंबई लोकांचा मी एक भाग आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि सहदिग्दर्शक आणि एक मोरे नावाची एक व्यक्तिरेखा मी सिनेमामध्ये साकारली आहे. मुंबई लोकल ही आपली सर्वांची जीवनवाहिनी, ज्याच्यामधून एक तळागाळातला माणूस तर एक मोठा माणूस, सर्व मुंबई लोकल आपली जीवनसंगिनी समजून आपण प्रवास करत असतो. मुंबई लोकलमध्ये आशिष आणि मिस नायगो ह्या दोघांची नजरानजर होते आणि त्यांच्यामध्ये प्रेम होतं. मग ते प्रेमाचं रूपांतर नजरेतून झालेलं प्रेम एकमेकांना मिळतं का नाही मिळतं, आणि फ्लॅश इन फ्लॅश आउट अशा विविध अंगाने साकारत जाणारी, पुढं सरकणारी ही कथा रोमांचक पद्धतीने एक विशिष्ट क्लायमॅक्सवर येते की जो क्लायमॅक्स तुम्ही नक्कीच डोक्यात घरी घेऊन जातात. तर हा सिनेमा बघण्यासाठी मी मराठीच्या तमाम प्रेक्षकांना विनंती करतो की एक सिनेमा बनवायला आम्हाला 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. तर तो सिनेमा तुम्ही यूट्यूबवर किंवा OTTवर येण्याची वाट नका बघू. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा, थिएटरलाही जागवा आणि मराठी निर्मात्यालाही जागवा, मराठी कलाकारांनी जागवा. कारण आम्ही तुमच्यासाठी हा सिनेमा बनवतो, एंटरटेनमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवतो, चांगले चांगले नवीन विषय घेऊन येतो. तर माझी तुम्हाला पुन्हा एकदा नंबर विनंती, मुंबई लोकल हा सिनेमा संपूर्ण फॅमिली पॅक सिनेमा आहे. तुम्ही आवर्जून सिनेमागृहात बघा आणि आमच्या सिनेमाला भरभरून कमेंट करा आणि लाईक करा.